हाय गाइज, वेलकम टू माय ब्लॉग. तर मी आता आलोय, कुठं आलो असेल, गोवा. देयर यू कॅन सी यार, दिस इज गोवा सिंघम and this is beach. We are going to heading to a beach now, and I'm a companion with my Suasar companion Rishad Suasar. कपडे लपवालाय भाई. ॲक्सिडेंटल प्लॅन झालाय, काम होतो मग आलेलो. आणि मॉर्निंगची वेळ आहे, 8-8:30 वाजल्यात. जरा जाणार आहे मस्त बीच, जरा बघूया म्हटलं. आणि मग आम्ही नंतर आमचं काम करणार आहे. मग तुम्हाला जरा गोवा मी दाखवतो, टेन्शन घेऊ नका. हे कसलं बांधलंय बघ, त्यात काय राहायचंच नाही रे कोण ह्याच्यात. काय कशाला राहते, बोट बघ केवढी आहे. मी आता आलोय कलंगड बीच मध्ये आहे. मी आता कलंगड, चला. कसला वेव्ह झाला बघा इथं. ओ माय गॉड, शांत आहे बघा, क्राऊडेड पण नाही आहे इथं, एकदम शांत. केवढा मोठा समुद्र. रेस्क्यू टीम आहे. कोण कशाला जाते आता. आता जरा पाऊस पडल्यामुळे जरा रिस्की आहे. डाऊनरोड विषय हार्ड आहे. आलाही ना झाले इथं. काय बघायला जायच, काय दिसाले. हा बोटी असणार. गोवा सिंघम. गाडीला बघा कसा गेलाय, लोक सिविकला एकदम स्पोर्ट्स मध्ये गेलाय. विषय टॉपचा वाटायला खरं. कशी गाडी वाटायला लागल्या. हा खुश झालं ते शूटिंग करायला म्हणल्या. सियर ट्रॅफिक, बहुत सारा ट्रॅफिक आहे. तर मोठा आहे कोल्हापुरात, एवढा मोठा नाही आहे. आम्ही अटल सेतूला जाणार आहे, म्हणजे ब्रिज दिसणार आहे आम्हाला. दाखवतो तुम्हाला. हा बघा अटल सेतूचा ब्रिज बघा. विषय हार्ड आहे. हा सगळ्यात कसिनो तिकडे वाटतं या बोटी वगैरे. विषय हार्ड आहे जरा इथं. ते मागं गेला वा तिथंच आहे ना ते शूटिंगचं. दिल चाहते म्हटलं ना ते स्पॉट आहे तो. चर्च बी लई जुना आहे. इथं पण लई शूटिंग होत्या या चर्चवर पण. बघितलंय चर्च गेल्यावरून. आणि मध्याचा समोरनाचा व्ह्यू आहे आता डायरेक्ट. समुद्र आहे ना ते, काही दिसत नाही ना ते काही. इथं पण एक आहे की ते कुठला तर डायरेक्ट समुद्र. डॉनापॉला एक जास्त शूटिंग. डॉनापॉला सिंघम झाली घेतलं. सिंघमचं थोडी नारळ झाड आहेत, नुसती नारळ झाड आहेत. ही जागा फेमस आहे. व्हिडिओवर आहे ते. गोव्यात पाऊस आलेला आहे. अशा तऱ्हेने भिजते काय मी आता बाहेर जाणार आहे. राहणार एवढा पाऊस नाही इथं करत. इथे हिने आम्हाला गरम पाणी दिलंय. गरम पाणी दिलंय इथं दिलंय. सगळ्या टेबलवर गरम पाणी आहे. गरम पाणी सगळ्या गोव्यात चालते मला. हेल्थसाठी चांगलं आहे असं म्हणतात. मी आता यांना विचारलं तर ते मग सांगतो. क्यों भैया, क्यों गर्म पानी इसलिए भी थे? गर्म पानी एक्चुअली क्या है, हाँ, शरीर को गर्म करता है. हाँ, अच्छा भी है. हाँ, ह्यूमिडिटी के भी अच्छे है. हाँ, इसलिए समझ ह्यूमिडिटी होगी. हाँ, क्या लगा गरम पानी. पर इतना यहाँ पे बहुत गर्मी है ना. फिर विषय हार्ड आहे काय पण मग गरम पाणी. हा लई दिवसांनी खायला लावली पुरी भाजी खाया म्हणलं आपण. विषय जरा किरकोळ मध्ये गोव्यामध्ये गरम पाणी दिल्या म्हणलं. हो काय विषय म्हणले, पहिल्यांदा बघायला लावले गरम पाणी म्हटलं. सुरुवातला विचारा काय विषय नेमका देऊ. गोव्यामध्ये गरम पाणी घरी नाश्ता करून का खरं काय रिझन काय. इम्युनिटी चांगली राहावी म्हणून असणार. ते विचारलं त्याला मी. इम्युनिटी चांगली आहे आणि तब्येत गेल्या. अच्छा वैसा वय म्हणलं बाबा. सगळे देते त्यात. तो म्हणला सोड सगळे देतात म्हणून. BMW अडकलेला मागं टर्न माराय ना. टायर फिरायला वॉश आला टायरचा अजून. बा कसा आहे मार टर्न. पुढं टर्न मारायला लागणार याला. निघाली ना टायर फिराले निघाली. गोव्याचं फेमस मंदिर आहे मंगेशी म्हणून आहे. तिथं म्हणून फर्स्ट टाइम जायला लागलोय. चला तिथला ब्लॉग करूया आपण. तिथं पण जाऊया, बघूया कसं मंदिर आहे. तिकडं आम्ही निघालोय आता. आज जरासं ट्रॅफिक वाटायलंय, काय समजा ना काय विषय. फर्स्ट टाइम बघालोय मी ट्रॅफिक. तर संध्याकाळचा असते ट्रॅफिक. आता बघायला लागले मी, पोलीस बघायला लागले. आम्ही आता शांतादुर्ग टेम्पलला जायला लागलोय. गोव्याचे 2 टेम्पल आहेत. त्यानंतर आम्ही दुसरं टेम्पल कुठलं रे, मंगेशी टेम्पल आहे, तिथं जाणार आहे. बघा चला. समोर मंदिर आहे बघा, श्री शांतादुर्गा
विजयते. लेट्स गो इन. आईच्या गावात 2 मिनिटात केवढा पाऊस आहे इथं. बापरे, छत्री ओपन गेला काही भानगड काही. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन इथं शॉर्ट्स चालत नाही. आता मी शॉर्ट्स घातल्या. आय वॉन्ट टू चेंज. बघू आपल्याकडे कार आहे त्यामुळे आपण झूप कॅन चेंज केलं सगळा विषय. हो, नारळावरती डिझाईन केल्या. बेस्ट डिझाईन्स. कसलं भारी केले घर आहे. मस्तच सगळं नारळावरती आहे. नारळ कोरून बिरून केले सगळं. गणपती मस्त. हो, बेस्ट वन. हे मस्त आहे. तलाव वगैरे. बेस्ट एंट्रन्स पण आहे बघा. भारी आहे. पायऱ्या बंद केल्या जावं तिथे. लॉक केले. कसलं भारी आहे बघा इथं. परिसर कसला भारी आहे बघा. हिरत कुठला आहे वाटते आत आम्हाला फोटोग्राफी अलाउड नाही त्यामुळे आत का शूट करायला नाही. पण मंदिर आतनं लय भारी आहे. सगळ्या दगड वगैरे आत प्राचीन आहेत आणि जुनं मंदिर आहे. बेस्ट मंदिर, बघण्यासारखं मंदिर आहे. कधी आला तरी ते विजिट द्या. हे बरं आहे. पायऱ्या असली चला गत नाही. सगळं पूर्णच प्लेन केले वरतीपर्यंत. बरं आहे. नाहीतर सुहास सरांना पाय दुखले असते. हे कुठलं मंदिर आहे. महालसा मंदिर आहे. बघा चला कुठलं आहे. महालसा हे आहे मंदिर आहे. त्यामुळे आम्ही किती जाणार नाही. आमचा जरासा रूट चुकला आहे. नेक्स्ट वळवा जाणार आम्ही. काय ना हे बी प्राचीन दिसते. जुनं बांधकाम आहे जरा. यस हे ह्याचं पार्किंग आहे. मंदिरचं पार्किंग आहे मंदिरचं. आणि आम्हाला इथनं 700-800 मीटर चालत जायला लागणार कारण की तिथं गाड्या लावायला जागा नाही. त्यामुळं दौरा कॅन्सल जायला पाहिजे. आणि खरं पाऊस चालू झाला इथं. बघा केवढा पाऊस आहे. लोक म्हणतील गोव्यात येऊन मंदिरात आल्या. आता होतं जवळ योगायोग आला म्हणलं जाऊन या काय असते. आणि फेमस मंदिर आहे ती. बघूया विषय काय नेमका. लय पाऊस आहे बाबा. फिश खायचं नाही गुरुवार. अरे तो 10 मिनिट 5 मिनिट में 5 मिनिटात पोहोचू शकते आपण. आज कसं आहे एवढी दुकानात केवढी शटर आहेत बघा. लाईनी शटरायचं तर बंद जाईल. मालक म्हणणार कशाला काढलो एवढं मोठं शटर. सगळे दुकानात चालत नाही म्हणणार. मी इथनं उतरताना तर एवढं शिवाळ आहे. आता पाय घसरला म्हणलं आता आपलं टांगा पलटी होते म्हणलं इथंच. तर नशीब काय पडाल नाही. हळूहळू करत आलो. गाडीत गरम व्हायला लागली जाम. गाडीत आमचा एसी झाला बंद. एसीला काहीतरी प्रॉब्लेम झाला. कसा हनुमान तालीम गाडीवर आहे बघा. छत्री द्या. इथनं 10 मिनिटं चालत जायला लागलं 10 मिनिटं. आणि इथनं आम्हाला 4 व्हीलर इथनं सोडत नाही. फक्त टुरिस्टला आहे. कारण इथं रस्ता पण छोटा आहे आणि क्राऊडेड पण आहे. ठीक आहे का इथं ड्रेस बीस विषय हार्ड आहे. सगळी शॉप्सच आहे की नाही रस्त्याला. हा होय की विषय. कसा आहे आयुष्य. चुका नाही ना रस्ता. शाळेकडे आलोय आपण. बघा बघापासून आम्ही शाळा बघावलोय. गोव्याच्या शाळा जरा टॉपच्या आहेत सगळ्या शाळा. बघा इकडं सगळे गोव्याच्या शाळा भारी आहेत. एकदम असं नीट अँड क्लीन शाळा आहे सगळ्या. स्ट्रिक्ट. मंदिरासमोरच मंगेशी मंदिर. वी आर गोईंग अहेड. कशा बसल्या सुहास. कसा आहे. जॅकुझी जरा कमी घ्यायला तिने. फ्री थेरी फॅ. अरे मंगेश नाही मंगेश प्रसन्न. आजारात कमळ फळत नाही. इकडं मोठंच्या मोठं बारका पूल टाईप आहे. फुगायचाला तलाव. बघा मंदिर आहे इथं. पाणी क्या हुआ. मोबाईल नॉट अलाउड. तलाव डेंजर आहे इथं. मोठाच्या मोठा. बघा कसलं भारी आहे इथं. आणि मंदिर आहे. शॉर्ट्स नॉट अलाउड ना. आपण फुल घातले ना. चला की मग वाय वरिंग. मंदिर आहे इथं. शंकराचं मंदिर आवडते. श्री नागेश प्रसन्न. मला नाही वाटत शूटिंग अलाउड आहे. आज शूटिंग नसणार अलाउड. बघूया आपण. नसणार नाही लिहिले इथं. फोटोग्राफी नॉट अलाउड. जाऊन दर्शन घेऊन येतो आम्ही. हे शिव मंदिर आहे. आणि इथं बेस्ट पार्ट तुम्हाला माहिती आहे का बेस्ट पार्ट इथला. कारण की इथं शिस्त आहे.
आणि इथं कुणाला आपल्या मंदिरात जसं हाफ पॅन्ट वगैरे शॉर्ट्स वगैरे और वन पीस वगैरे आपल्या मंदिरात चालतं मोस्टली, इथं नाही चालत. तर तेवढं एक डिसिप्लिन आहे, चांगली आहे. फोटो बघा इथे कसे. होय होय अगदी अगदी. हे बघा इथं बघा. आणि हे कसिनो इथं चालू झाले गाडी. होय बघा कसिनो बघा, किंग्स कसिनो. बिग डॅडी कुठं आहे? बिग डॅडी समोर असणार. केवढा आहे होय. डेल्टिन जॅक आहे. सगळं कसिनो आहे तिथं. जुगार, जर तुम्हाला जुगार खेळ असेल तर तुम्ही इकडे येऊ शकताय. बिग डॅडी हा बेस्ट आहे मला याच्यात. फक्त एन्जॉयमेंटसाठी, ना की सट्टाबाजी, फक्त एन्जॉय करायसाठी. कारण दिस इज रिच पीपल्स गेम. दिस इज बिग डॅडी. केवढा आहे की शहाड आहे. अनेक खुडा आहे, अनेक खुडच्या ह्याच्यात मी. हे कसिनो प्राईड आहे. लई बारकी एंट्री आहे. आणि त्याच्या साईडला काय कॅप्टन ऑफ पोर्ट्स डिपार्टमेंट गव्हर्नमेंटचं आहे साईडला काय तर. डेल्टन रॉयल. बघा मॅजेस्टिक प्राईडची बोट बघा केवढी मोठी आहे. लई मोठी आहे बघा. तर बिग डॅडी बारका ही मोठा आहे. मी हे कसिनो मॅजेस्टिक हार्ड आहे बघा. क्लिअर व्ह्यू. हे बिग डॅडी बघा ॲज कम्पेअर्ड टू थिक प्राईडपेक्षाही मोठं वाटतं. बारका आहे बिग डॅडी. पण बिग डॅडी विषय हार्ड आहे रे. हा लय आता लय काय काय आल्या तिथं प्रकार लय आल्यात. किती पैसा मिळत असेल रावी. पैसा ढीग. नाव वी आर हेडिंग टू मिरामार बीच. मिरामार बीच जायला लागलोय आम्ही. सुटसुटीत स्टेडियम आहे का रे इथं. बारकं स्टेडियम आहे कुठलं तर. लाईट जोरात आहे. ते बारकंच म्हणायचं हो. हॉकी बिकीच असू शकते. मस्त आहे. बीचच भारी आहे हो. क्लीन हा क्लीन अँड नीट आहे बीच आहे हो. शहाडा समार बीच. हा तिकडं काय फिरून येत. आय लव्ह मिरामार आहे का बस. कुठं पण नाही ते फोटो काढतो. मी लिहिले बघायचं. गेले मस्त गेले. इथं निवांत आहे. निवांत बसायला. हे बीच लई नीट अँड क्लीन आहे. आता मी लई वर्ष नंतर आलोय तर लई भारी वाटायला. इथं निवांत आहे. कुठं हा सेकंड बीच आहे. बघू शकता एवढा केवढा मोठा बीच आहे बघा. एक नंबर आहे. आणि इतर बसायला वगैरे बेस्ट आहे. बेस्ट होऊन आहे बेस्ट. आणि दिस इज नॉन क्राऊडेड बीच मिरामार. त्यामुळे कधी आला मिरामारला म्हणजे असं या बीचेसला तुम्ही या. ना की बागा परत कलिंगूड हे सगळे क्राऊडेड प्लेसेस आहेत. त्यामुळे येऊन काय उपयोग नाही. बागा तर काय उपयोगच नाही. ते नवीन नवीन असताना यायचो आम्ही. पण बाकी बरेच बीच आहेत तिथं आपण फिरू शकतोय. तर प्रायव्हेट बीचेस पण आहेत भारी भारी. आता आम्हाला वेळ नाही. आमचं काम झालं म्हणून आम्ही असंच जस्ट कॅज्युअली फिर्या मारायला आलो कॅज्युअली. चलो झालो आपण आता. चलो बाय बाय गोवा. चलो वी आर हेडिंग टू अ होम. ब्लॉग जर आवडा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. दोघांनी काळजी घ्या. बाय बाय. फॅमिलीसोबत गोव्याला आलाय तर या फेमस मंदिर आणि क्राऊड फ्री बीचला नक्की जाऊन या.